हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझं रात्रीचं स्वयंपाकाचं रुटीन कसं असतं आणि अगदी एक 45 मिनिटामध्ये मी माझा पूर्ण स्वयंपाक किंवा माझ्या किचनमध्ये मी काहीतरी नवीन बनवणार असेल तर ते सर्व मी कसं मॅनेज करते आणि पूर्ण स्वयंपाक मी कसा करते. तर चला आज पाहूया की आजची माझी रेसिपी काय आहे आणि आज मी पूर्ण माझं स्वयंपाकाचं नियोजन कसं मॅनेज करत आहे. सगळ्यात अगोदर आम्ही दोघंही म्हणजे माझे मिस्टर आणि मी छान असा चहा घेतो आणि चहा झाल्याच्यानंतर थोडा वेळ मी रिलॅक्स केलं आणि नंतर एका साईडला गॅसवर मी कुकरमध्ये वरण टाकलेलं आहे आणि वरण शिजते तोपर्यंत म्हटलं चला अगोदर दूध गरम करून घेऊयात, कारण आजचा स्पेशल मेन्यू आहे. ते तर मी तुम्हाला म्हटलंच होतं, मी आज किचनमध्ये काहीतरी बनवणार आहे स्पेशल. ते म्हणजे मी बनवणार आहे मस्त अशी टेस्टी शेवयाची खीर. त्यासाठी मी अगोदर एका साईडला दूध गरम करून घेतलेलं आहे. दूध गरम करून झालं की मी त्याच गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाली की त्यामध्ये तूप टाकून घेतलं आणि नंतर तुपामध्ये आता मी मस्त अशा शेवया भाजून घेणार आहे. साईडला ड्राय फ्रूट्स पण ठेवलेले आहेत कट करून. ही सर्व कामे होत आहेत तोपर्यंत आपण लगेच आजूबाजूचीही कामे करून घ्यायची आहेत, जसं की ड्रायफ्रूट्स कट करणे, शेवया काढून घेणे. आता आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया 2 मिनिटं आणि नंतर त्यामध्ये लगेच शेवया टाकून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकतात मी बाजूला मस्त अशा शेवया काढून ठेवलेल्या आहेत आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे. हवं तर आपण तडका पॅनमध्ये नंतरही ड्रायफ्रूट्स भाजू शकतो, पण जर घाई असेल तर आपण असं लगेच काम करू शकतो. जवळ इलायची पावडर, दूध आणि साखर लगेच घेऊन ठेवायची आहे, कारण एंड मोमेंटला आपली जमलिंग व्हायला नको. आणि हीच कामे करत करत जी आपण आगाऊच्या गोष्टी म्हणजे ज्या वस्तू आपल्याला लागल्या होत्या एक्स्ट्राच्या, जसं की ड्रायफ्रूटचा डब्बा, ड्रायफ्रूट कटर, तूप टाकून झालेला आहे, ह्या वस्तू आपण फोडणी होतीये, कढई गरम होतीये, ड्रायफ्रूट्स फ्राय होते किंवा ड्रायफ्रूट्स परतून होत आहे तोपर्यंत आपण लगेच जागच्या जागी ह्या वस्तू नेऊन ठेवायच्या, जेणेकरून ही कामे करायला आपल्याला एक्स्ट्रा वेळ लागणार नाही. तर अशा पद्धतीने मी रात्रीची माझी काहीशी कामे लगेच आटपून घेते, जेणेकरून मला नंतर ह्या कामांसाठी वेळ द्यायला लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किचन कट्ट्यावर पण जास्त गर्दा होणार नाही किंवा सगळीकडे मेसी असं होणार नाही. तर अशा पद्धतीने मी लगेच त्यामध्ये शेवया टाकून घेतल्या आणि शेवयालाही एक 5 मिनिटं व्यवस्थित परतून आता त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. आणि घाईघाईत आपलं असं होतं की दूध आत्ताच गरम केलेलं आहे आणि हे माझ्याही लक्षात नाही बसलं आणि मी लगेच तसाच पातेल्याला हात लावला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की दूध गरम आहे. तर अशी घाई तुम्हीही करू नका आणि मीही करायला नको. नंतर मी रुमाल घेतला आणि रुमालाने त्यामध्ये दूध टाकलं. मला जेवढं पाहिजे होतं त्यानुसार मी दूध टाकलं आणि नंतर लगेच त्यामध्ये साखर ॲड केली. आपण हवं तर अगोदर थोडं दूध टाकायचं आणि नंतर त्यामध्ये एक्स्ट्राचं दूध ॲड करायचं, जेणेकरून पूर्ण खीर आपली अशी घट्टसर होणार नाही आणि खायला छान लागेल. नंतर त्यामध्ये आपण 1 चम्मच इलायची पावडर टाकूया आणि छान असं मस्त खिरीला मिसळून घेऊया. तर तुम्ही पाहू शकतात माझी खीरही बनून तयार आहे, तिकडे वरणही होत आहे. तर असं काहीसं आपण एक 45 मिनिटामध्ये वरण, पोळी, भात, भाजी, खीर हा पूर्ण स्वयंपाक आपण बनवू शकतो, अगदी कोणाची हेल्प न घेता. तर बघा तुम्ही माझी खीर होईपर्यंत तिकडं वरण शिजून तयार आहे. त्याची वाफ जाती तोपर्यंत म्हटलं चला आता आपण लगेच वरणाला फोडणीचं सामानही करून ठेवलं होतं मी ह्या सगळ्या गोष्टी करत करत. आता मी लगेच वरणाला फोडणीही देऊन घेते. तर असं काहीसं माझं रात्रीचं रुटीन असतं. आता साईडला आपली खीरही शिजत आहे. तर असं काही बायकांचा असा प्रश्न असतो, आज काहीतरी बनवायचं आहे, खीर कसं होईल, वेळ लागेल. तर असं काहीही नसतं. आपण जर योग्य वेळेला योग्य नियोजन लावलं किंवा सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी केल्या तर ते नक्कीच शक्य आहे. तर वरण मी आता ह्या छोट्याशा भाजीपात्रामध्ये काढून घेतलेलं आहे आणि वरणासाठी हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट केलेली आहे. आज हिरवी मिरचीचं वरण बनवायचं होतं, त्यामुळे मी ती पेस्ट अगोदरच बनवून ठेवली होती. नंतर तिथे कोथिंबीर वगैरे कट करून घेतली, कढीपत्ता घेतला, मसाला डब्बा जवळ घेतला. तर अशा पद्धतीने आपण फास्टमध्ये आणि पूर्ण स्वयंपाक नक्कीच करू शकतो. कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली, कढीपत्ता आणि नंतर आपण जी पेस्ट बनवली आहे
हिरवी मिरचीची आणि लसूणची ती पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि नंतर त्याच फोडणीमध्ये आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची. हवं तर आपण वरून टाकू शकतो, पण कधी कधी मी त्यामध्येच ॲड करते कारण त्याचं फ्लेवरही थोडंसं फोडणीत उतरतं. आणि नंतर आपल्याला त्यामध्ये आपण हटून घेतलेलं वरण टाकायचं आहे, म्हणजे तुरीचं वरण. आपण त्याला तुरीचं आमटी पण म्हणतात. नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि अशा पद्धतीने आपलं वरण पण बनवून तयार आहे, तुम्ही पाहू शकतात. तर आता त्यावर झाकण ठेवून एक उकळी देऊ द्या. तोपर्यंत मसाल्याचा डब्बा आणि मिठाचं किंवा जे काही एक्स्ट्रा वस्तू आपण किचन कट्ट्यावर घेतल्या होत्या त्या जागच्या जागी आपल्याला ठेवायच्या आहेत. आणि आपली खीरही शिजून तयार आहे. खिरीचं बाजूला ठेवूयात. आणि बऱ्याचशा बायकांची अशी सवय असते की गॅस गरम असो किंवा स्वयंपाक चालू असो त्यांना मेस अजिबात नको असतो. तर यातलीच मी पण एक आहे. माझा स्वयंपाक जरी सुरू असला आणि फोडणीचं वगैरे गॅसवर उडलं असेल तर ते मला लगेच काढावंसं वाटतं आणि ते मी करतेही. कणिक मी अगोदरच मळून ठेवली होती आणि जवळपास माझा भातही बनून तयार आहे. तर चला म्हटलं आता आपण पोळ्या करण्यासाठी सर्व लाटणं वगैरे जवळ घेऊयात आणि आता पोळ्या बनवायला घेऊयात. आपला तोपर्यंत वरणालाही उकळी फुटून झालेली आहे. तर पकडच्या साहाय्याने किंवा कपडाने पकडून कढईतलं वरण आपण भाजीपात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे. कधी कधी मला पकडीपेक्षा जास्त सोयीस्कर असं रुमालाने पकडणंच वाटतं, त्यामुळे मी असंच करते. अशा पद्धतीने आपलं वरण, पोळी, भात आणि खीर असा आजचा मेन्यू होता. तो जवळपास बनून तयार झालेला आहे. आता फक्त राहिलेल्या आहेत त्या म्हणजे पोळ्या. तर चला आता आपण मस्त अशा गरमागरम पोळ्या करायला घेऊयात आणि आपल्या घरच्यांना किंवा आपल्या मुलांना छान असा गरम गरम स्वयंपाक खायला देऊयात. तर स्वयंपाक करायचा कसा होईल, मुलं लहान आहेत, वेळ लागतो, ही तुमचेही प्रश्न असतील तर अशा पद्धतीने मी पूर्ण माझं स्वयंपाकाचं रात्रीचं नियोजन लावते. जे काही मला बनवायचं आहे सगळ्यात अगोदर मी श्लोकशी गप्पा मारत मारत ते सर्व साहित्य किचन कट्ट्यावर एका बाजूला आणून ठेवते, जेणेकरून मला पूर्ण स्वयंपाक करता वेळेस काही गोष्टी घेण्यासाठी इकडे तिकडे जायची गरज पडणार नाही. जसं की आज तुम्ही पाहिलं, मी अगोदर खीर बनवणार होते, त्यासाठी मी ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले होते. तुपाचा डब्बा, इलायची पावडरचं, साखर आणि शेवया ह्या गोष्टी मी अगोदरच किचन कट्ट्यावर आणून ठेवल्या. परत दूध गरम करून घेतलं, म्हणजे एंड मोमेंटला जमलिंग होणार नाही किंवा धावधाव होणार नाही आणि तीच गोष्ट करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. परत वरण लावून घ्यायचं अगोदर, नंतर खीर होती तोपर्यंत आपला भात होऊन जातो आणि कणिक अगोदरच मळून ठेवतो आपण, भिजत घालतो की कणिक छान मळावी म्हणून. आणि नंतर मग आपलं राहतच काय, फोडणी देणं आणि पोळ्या. ते तर एक 10 मिनिटात होऊनच जातं. तर अशा पद्धतीने तुमचाही स्वयंपाक तुम्ही अगदी 45 मिनिटात नक्कीच करू शकतात. आणि तुमची जर छोटी मुलं असतील तर मध्ये मध्ये मुलं परेशान करतात किंवा असा काही प्रश्न असेल तर तुम्ही तुमचे मिस्टर आल्यानंतर मुलांना थोडा वेळ मिस्टरांकडे देऊनही अशा पद्धतीने स्वयंपाक नक्कीच करू शकतात. आणि हां, असं दररोजचंच रुटीन राहावं असंही नाही. माझंही कधी कधी काही काही गोष्टी करणं, श्लोकला पाहणे, नंतर परत करणे असं नक्कीच होतं. असं नाही की दररोज मी दररोजचा स्वयंपाक 45 मिनिटातच करते. काही काही वेळेस मलाही उशीर लागू शकतो किंवा जर वेगळं काही बनवायचं असेल किंवा श्लोकचा आयटम वेगळा असेल तर मलाही नक्कीच वेळ लागतो, कारण आपण काही मशीन नाही आहेत. आणि मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्येही बऱ्याच वेळा सांगितलं की सगळ्याच डोंगरावर हात पोहोचत नसतात. आणि अशा पद्धतीने माझ्या पोळ्याही झालेल्या आहेत. तर लगेच त्यातलं पीठ बाजूला कपड्यामध्ये काढून तो त्याच्या डब्यामध्ये लगेच आपल्याला ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून परत ठेवायची वेळ येणार नाही. आणि लाटणं आणि पोळपाट आपल्याला व्यवस्थित पुसून जागच्या जागी ठेवायचं आहे. आपल्याला शक्य असेल तर आपण नक्कीच दररोज घासला पाहिजे, पण ते शक्य होत नाही कारण आपल्याला सकाळी पोळ्या करायच्या असतात आणि मॅक्झिमम आपण रात्रीही करतोच. मी शक्यतो 3-4 दिवसातून एकदा हा पोळपाट घासून घेते, नाहीतर दररोज पुसून तसाच रॅकला ठेवते. तर आता आपण लगेच त्याच कापडाने किंवा रुमालाने जे काही मेस झालेलं आहे किचन कट्ट्यावर ते लगेच क्लिअर करून घ्यायचं, जेणेकरून जर आपलं जेवण झाल्यानंतर आपली मुले रडत असतील किंवा काही तर आपल्याला किचन कट्ट्याला एक वेगळा टाईम द्यायचं किंवा वेळ द्यायची गरज नाही. तर तुम्ही पाहू शकतात एवढा स्वयंपाक बनवून सुद्धा किचन कट्टा अतिशय क्लीन आहे, अजिबात मेसी झालेला नाही आहे. तर अशा पद्धतीने एक 45 मिनिटात
कसा स्वयंपाक करायचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केलेला आहे. आणि मला असं वाटतं माझ्यासारख्या नक्कीच बायका या व्हिडिओ पाहून मोटिवेट झाल्या असतील किंवा त्याला थोडीशी का होईना माझा हा व्हिडिओ पाहून मदत झाली असेल. तर एवढं सगळं काम झालं की आपल्याला एक 15 किंवा 10 मिनिटाचा वेळ नक्कीच भेटतो. तर तोच वेळ आपण वाया न घालता किंवा फोन लगेच घेऊन न बसता आपली जी सायंकाळची चहा पाण्याची भांडी आहेत किंवा मुलांची दुधाची किंवा आताची स्वयंपाकाची, जसं की फोडणी दिलेली कढई किंवा मिक्सी पॉट असेल किंवा चहा पाण्याचे कप, चहाचे, ह्या गोष्टी आपण लगेच तेवढी भांडी घासायला घ्यायची आहेत आणि ती सर्व भांडी आपल्याला लगेच क्लीन करायची आहेत. जेणेकरून रात्री जेवण झाल्यानंतर रात्री भांडी झाल्याच्या नंतर आपल्याला कमी भांडी पडतील आणि आत्ताच्या आणि नंतरच्या भांड्याचा जास्त वेळ लागणार नाही. तर असा होता माझा आजचा हा छोटासा महत्त्वाचा व्हिडिओ. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.